आणि कळतंय घरासारखं भांड्याला भांड म्हणून सांगते अहो कारभारी वेगळे आहेत. अहो कारभारी वेगळे आहेत. अहो कारभारी वेगळे आहेत. काय तरी भांडण तट्टा करून सारखं वेगळं निघायचं सारखं वेगळं. मग सांगितलं महाराज वेगळं निघूया काय अडचण नाही पण काय ते घ्यायला पाहिजे की महाराज त्यांच्या नावावर जमीन किती महाराज किती भांडून भांडून 2 गुंठ भांडून भांडून 2 गुंठ आलं महाराज. बायको म्हणाली करून करून हेच केला त्याच्यापेक्षा राहिलेलं असू दे म्हणाले महाराज. समाज मिटिंगला बसल्यानंतर त्यांनी सांगितलं असू म्हणजे कुठं नाही तंटा म्हणून त्या भावाने स्वतःची जमीन बियाणा असले भजन करताय किती वाजवतंय पुण्यात म्हणून केलं महाराज. मग पहिल्या दिवशी वाटणी केल्यानंतर मनात विचार आला दोघांच्या नवरा बायकोने विचार केला म्हणला जमीन चांगली आहे म्हणाले. पहिल्या वर्षी केल्या तुरी तुरी पहिल्या वर्षी केल्या तुरी महाराज तुरी भरपूर झाल्या महाराज भरपूर पीक आलं महाराज. आणि तुरी बाजारला दिल्या महाराज आणि बाजाराला दिल्या तुरी आणि तुरी विकून आणली परमार्थाबद्दल महाराज बोलण्यासारखं भरपूर आहे. आणि सांगितलं महाराज त्या टायमाला लक्षात आलं महाराज. म्हणून सांगते महाराज कोण कारभारी वेगळं निघायचं. कारभारी वेगळं निघायचं. तरी बदल नाही म्हणून महाराज पुढे सांगतात महाराज दुसऱ्या वर्षी केला मेथा दुसऱ्या वर्षी केला मेथा भरपूर आलं महाराज. मेथा माहिती आहे ना भाजी पण तो पुढचा विषय त्याला कळायला नाही जायला पाहिजे. दुसऱ्या वर्षी केला मेथा मेथा भरपूर झाला महाराज. आणि मेथा विकून आणला तुकोबारायांचा समाधान वाटलं महाराज. या घरामध्ये ज्या घरामध्ये ग्रंथ आहेत व्हिडिओ ज्या घरामध्ये ग्रंथ आहेत ते घर पण पहा महाराज. आणि ज्या घरामध्ये ग्रंथ नाही ते घर तुकोबारायांनी सांगितलं स्मशाना समान. दुसऱ्या वर्षी विकला मेथा आणि मेथा विकून आणला आणि घरी गाता आल्यानंतर ठिकाणावर राहिला माथा. म्हणतो महाराज कारभारी वेगळे निघायचं. कारभारी वेगळे निघायचं. कारभारी वेगळे निघायचं. आम्हा दोघांना किती लागायचं. आम्हा दोघांना किती लागायचं. आम्हा दोघांना किती लागायचं. वर्षी केली ज्वारीचं पीक भरपूर आलं महाराज. प्रत्येक वर्षाला ज्वारी ज्वारी किती तुम्ही विचार करा बारीक बारीक ज्वारी. दुसऱ्या वर्षी केली महाराज ज्वारी
ज्वारीचं पीक भरपूरला महाराज आणि ज्वारी देऊन घरी आणला हरी कारभारी वेगळं निघायचं. आणि महाराज 4थ्या वर्षी केला मक्का. 4थ्या वर्षी केला मक्का. कोण घरी आणला म्हणून भजनात लावता आणि बुक्का लावणाऱ्याचा पडतोय कारभारी वेगळं.